जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील मुख्य बस स्थानक परिसरातील ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेवरील बेकायदेशीर अतिक्रमण हटविण्यासाठी प्रशासनाने अखेर कडक पावले उचलली। संबंधित अतिक्रमणधारक दुकानदारांना ग्रामपंचायत प्रशासनाकडून नोटिसा बजावण्यात आल्या असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची अधिकाऱ्यांनी चांगलीच कानउघडणी केली आहे। या कारवाईमुळे परिसरातील अतिक्रमणधारकांमध्ये खळबळ उडाली आहे। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील प्रकाशा ग्रामपंचायतीने गट नंबर 88/1 मधील जागा स्थानिक बेरोजगार व व्यावसायिकांना 11 महिन्यांच्या भाडेकरारावर व्यवसायासाठी दिली होती। मात्र काही दुकानदारांनी मंजूर जागेच्या पुढे जाऊन थेट मुख्य रस्त्यावर दुकाने वाढवली, लोखंडी शेड उभारले, तसेच पार्किंगची जागाही अडवली। काहींनी तर स्वतः दुकान न चालवता सरकारी जागा दुसऱ्यांना भाड्याने दिल्याचेही समोर आले आहे। यामुळे बसस्टँड परिसरात वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। बस व इतर वाहनांना वळण घेताना मोठी कसरत करावी लागत असून पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली। ग्रामस्थांचा संताप उफाळला। या वाढत्या अतिक्रमणाविरोधात ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि आदिवासी संघटक मोर्चा आक्रमक झाला असून बोगस अतिक्रमण हटवण्यासाठी थेट रस्त्यावर उतरले। गांधी चौकापासून मुख्य मार्गावरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू करण्यात आली। ग्रामपंचायत प्रशासनाने अतिक्रमणधारकांना सज्जड दम भरला आहे। ग्रामपंचायत प्रशासन आणि अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करून नियमभंग करणाऱ्या दुकानदारांना स्पष्ट इशारा दिला। मुदतीत अतिक्रमण न हटवल्यास पोलीस बंदोबस्तात सर्व अनधिकृत बांधकामे, टपऱ्या, लाऱ्या, साइन बोर्ड, कूलर, फर्निचर जप्त करून दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे। मोर्चात सहभागी मान्यवर या अतिक्रमण हटाव मोहिमेत नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, ग्रामविकास अधिकारी बीजी पाटील, सरपंच राजनंदिनी भिल, माजी सरपंच अमृत ठाकरे, दिलीप ज्ञानदेव पाटील, रवींद्र भिल, प्रकाश ठाकरे, अंबालाल माळी, पिंट्या भिल, कैलास भिल यांच्यासह ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। प्रकाशा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज नंदुरबार।